ताई, आज आपल्या मोबाईलवर स्टेटस पडलेला आहे, आपण उमेदवारी जाहीर केलेली आहे, सर्वत्र चर्चेला उधाण आहे. मी स्वतः उमेदवारी कशी जाहीर करीन? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी आणि इंडियाकडे मी बारामती लोकसभा मतदारसंघातून तिकीट मागितलेलं आहे. माझी विनंती त्यांना राहील की माझं पार्लमेंटचं मधलं काम आणि माझं विकास कामं जी मतदारसंघात झालेली आहेत ते सगळं बघून मला पुन्हा एकदा ह्या भागात संधी द्यावी अशी मी विनंती महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सला केलेली आहे. आणि मायबाप जनतेनेही मला संधी द्यावी एवढाच त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि यावेळीच माझं चिन्ह हे बदललेलं आहे. तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह माझं आहे. त्याच्यामुळे ते चिन्ह सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी तो व्हॉट्सॲपला स्टॅटस ठेवलेला आहे. काल आपण पवारसाहेबांचं नाव रोजगार नव्हतं, आपण खंत व्यक्त केली होती. सरकारने याची दखल घेऊन 4थ्या क्रमांकावर पवारसाहेबांचे नाव या पत्रिकेमध्ये टाकलेलं आहे. बरोबर आहे ना, प्रोटोकॉलप्रमाणे टाकलं असेल. मी नाही पत्रिका पाहिलेली, पण जर प्रोटोकॉलप्रमाणे टाकले तर ते योग्यच असेल ना. मुख्यमंत्र्यांना पवारसाहेबांनी स्नेहभोजनाचं आमंत्रण दिलं होतं, परंतु मुख्यमंत्र्यांना कार्यक्रमाला ते येऊ शकले नाही. नाही, माननीय राज्याचे मुख्यमंत्री आणि DCM 1 या दोघांचीही पत्र मी मीडियामध्येच पाहिली आणि त्याच्यात त्यांनी खूप सन्मानाप्रमाणे त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. आणि साहजिक आहे, ते दोघंही व्यस्त कार्यक्रमात असतात. त्याच्यामुळे त्या दोघांनी फार प्रेमाने पत्र लिहून त्यांनी सांगितलं की जरूर त्यांना जेवायला यायला आवडलं असतं, पण वेळेचं अडचण असल्यामुळे ते पुन्हा कधीतरी येतील असं दोघं त्याच्या पत्रामध्ये जे तुम्हीच पाहिलेलं आहे, मी तुमच्याच चॅनलवर पाहिलं आहे. त्याच्यामुळे मला काही म्हणजे त्याच्यात काही गैर वाटत नाही. त्यांनीही जे आदराने उत्तर दिलं त्याबद्दल मी DCM 1 आणि महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांचे मनपूर्वक आभार मानते. वंचित भाजपची बी टीम होत असल्याचा आरोपावर उत्तर देताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की मला अधिकृत बायको होता येत असेल तर ठेवलेली बायको कशाला होऊ? मला ज्यांच्याशी युती करायची असेल तरच उघडपणे करेल. पुजारी हा विद्यापीठातून येईल असा कायदा केल्यास संघ भाजपसोबत जायला मी तयार आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. मी ऐकलेलंच नाही, त्याच्यामुळे मी काय याच्यावर बोलू शकत नाही. विधानसभेमध्ये आज धक्काबुक्की झाली एका मंत्र्याची आणि आमदारांची, कसं बघता याकडे तुमची प्रतिक्रिया? आज महाराष्ट्रात जी गलिच्छ घटना झाली त्याचा मी जाहीर निषेध करते. सत्तेत असलेला कॅबिनेट रँकचे मंत्री आणि सत्तेतला आमदार पहिल्यांदा रस्त्यावर गोळीबार करतात, नंतर पोलीस स्टेशनमध्ये सत्तेत असलेले आमदार गोळीबार करतात आणि थेट ज्याला म्हणजे असेंब्ली विधान भवन म्हणजे लोकशाहीचं जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये जर आता मारामाऱ्या होत असतील तर याला काय म्हणायचं? गुंडाराज, अबकी बार गोलीबार सरकार? काय चाललंय? काय ती पवित्र वास्तू आहे, ते काय नुसतं असेंब्लीचे विधान भवन नाही आहे, ती लोकशाहीचं मंदिर आहे. त्या लोकशाहीच्या मंदिरात जर आज बसलेले आमदार आणि मंत्री मारामाऱ्या करत असतील तर मला असं वाटतं केंद्र सरकारने या सरकारला बरखास्त केलं पाहिजे आणि प्रेसिडेंट्स रूल लावा आणि इलेक्शन घ्या. गेल्या काही दिवसापूर्वी म्हणजे ज्यावेळेस महाविकास आघाडी विरुद्ध सरकार सत्ताधाऱ्यांमध्ये देखील बाचाबाची झाली होती, आता थेट विधानमंडळात 2 मंत्र्यांच्या समोरच होते. कुठेतरी वेगळं चित्र महाराष्ट्रात निर्माण नाही, भयानक आहे. हे गलिच्छ राजकारण झालं आहे. याच्यासाठी नाही आलो मी राजकारणात. आम्ही तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी, सेवा करण्यासाठी राजकारणात आलो आहे. आणि आधी मग राऊत साहेब म्हणतात तेच खरं होतं ना, गँगवॉर चालला होता कॅबिनेटमध्ये, आता तो गँगवॉर विधान भवनमध्ये यायला लागला. उद्या रस्त्यातून तुमच्या माझ्या घरात घुसून मारामाऱ्या करतील. ही कुठली पद्धत? हा छत्रपतींचा, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. हा सुसंस्कृत कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे आणि त्या पवित्र वास्तूमध्ये मारामाऱ्या करतायत. लाज वाटली पाहिजे यांना. बारामतीमध्ये सांस्कृतिक महोत्सव होतोय गदिमामध्ये. अवघ्या हाताच्या बोटावरती एवढे लोक आहेत, साधारण 30-35-100 लोक या कार्यक्रमाला येतात. हा राज्य सरकारचा कार्यक्रम कुठेतरी फसला गेला असं वाटते का? मला नाही याची माहिती, म्हणजे मला आमंत्रणच नाही आहे, त्याच्यामुळे कुठे चाललाय कार्यक्रम मला माहिती.
दुसरी गोष्ट, उद्या बस स्टँडचं उद्घाटन होते, पोलीस स्टेशनचं उद्घाटन होते, पोलीस वसाहतीचं उद्घाटन होते. त्या कार्यक्रमाचं आपल्याला आमंत्रण आलं आहे, कारण आपण तिथे जाणार आहात का? कारण तुम्ही नमो रोजगार मेळाव्यात जाणार आहात. नाही, नमो रोजगार मेळाव्यामध्ये केंद्र सरकारकडून मला आमंत्रण आलेलं आहे. अर्थातच मी लोकप्रतिनिधी आहे म्हणून मी जाणारच आहे. पण महाराष्ट्र सरकारचं जे कार्यक्रम आहे त्याचं मला अजून तरी आत्तापर्यंत या क्षणापर्यंत तरी आमंत्रण आलेलं नाही. आणि साधारणपणे प्रोटोकॉलचं जे 2015 सालचं पत्र आहे त्या पत्राप्रमाणे महाराष्ट्र सरकार किंवा केंद्र सरकार कुणाचाही कार्यक्रम असाल आणि त्याच्यात सरकारी निधी जर असेल तर स्थानिक लोकप्रतिनिधी, विधानसभा असू दे किंवा राज्यसभा असू दे किंवा विधान परिषद असू दे किंवा विधानसभा असू दे, या सगळ्यांना बोलवलं जातं. असा प्रोटोकॉल 2015 सालचा पान 2 याच्यावर आहे. त्याच्यामुळे जर सरकारला प्रोटोकॉल पाळायचा असेल, नियम कायद्याप्रमाणे जर सरकार चालत असेल तर आमंत्रण येईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.